नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी अंकिता, तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आपण आज खूप दिवसानंतर भेटतो आहे. पुण्याची सुंदर मंदिरे अतुलनीय आहे. या मंदिराच्या यादीत नव्याने जोडलेले आकर्षण म्हणजे श्री स्वामीनारायण मंदिर. येथे पर्यटक आणि भाविकांची झुंबड त्यांच्या दर्शनासाठी येत असते. सो आज आम्ही सुद्धा निघालो आहोत श्री स्वामीनारायण मंदिराच्या दर्शनासाठी. श्री स्वामीनारायण यांचा जन्म उत्तर प्रदेशाच्या ब्राह्मण परिवारात झाला. त्यांचं खरं नाव हे घनश्याम पांडे होतं. वयाच्या 5 वर्षापासून शिक्षण सुरू झाले आणि 11 वर्षी मुंज झाली. त्यांना लहानपणापासूनच शास्त्र अध्ययनात आवड होती. त्यांच्या लहान वयातच आईवडिलांचे निधन झाले आणि ते भारत दर्शनाला निघाले. ही यात्रा पूर्ण केल्यानंतर त्यांनी शेवटच्या काळात स्वामीनारायण संप्रदायाची स्थापना केली. तर चला आपण पोचलो आहोत श्री स्वामीनारायण मंदिराच्या परिसरामध्ये. सर्वांसाठी खुले असलेले श्री स्वामीनारायण मंदिराचे उद्घाटन केवळ 24 महिन्यांच्या बांधकाम कालावधीनंतर फेब्रुवारी 2017 मध्ये झाले. हे मंदिर सुमारे 184 फूट लांब, 181 फूट रुंद आणि 74 फूट उंच आहे. राजस्थानी गुलाबी वाळूचे खडे आणि लाल दगड हे श्री स्वामीनारायण मंदिराची रचना सुशोभित करतात. कोरलेले खांब, भिंती आणि छत खूप आकर्षक आहे. रविवार असल्यामुळे प्रचंड गर्दी होती. तुम्ही बघू शकता, मंदिर इतकं सुंदर आहे की बघून खरंच खूप मन प्रसन्न होतं. तुम्ही नक्की या श्री स्वामीनारायण मंदिरामध्ये दर्शनासाठी या. तुम्हाला नक्कीच हे मंदिर आवडेल. तुमची जर कोणती इच्छा असेल आणि ती इच्छा मागून तुम्ही जर पैसे या पायावरती व्यवस्थित टाकले तर ती तुमची इच्छा पूर्ण होते असं बोलतात इथे. इथे मोबाईल किंवा कॅमेरा अलाउड नाही आहे मंदिरामध्ये. सो आतमध्ये मी तुम्हाला नाही दाखवू शकत मंदिर कसं आहे ते, पण मी इथे काही फोटो ॲड करणार आहे. तुम्हाला समजेल आतमध्ये मूर्ती कशा दिसतात किंवा मंदिर आतमध्ये कसं आहे. श्री स्वामीनारायण मंदिर हे प्राचीन भारतीय शिल्पशास्त्राच्या तत्वानुसार बांधलेले पारंपरिकरित्या आणि हाताने कोरलेले दगडी मंदिर आहे. येथे आपल्याला मूर्ती दर्शन सकाळी 7 ते 12 आणि संध्याकाळी 4 ते 8:30 अशा वेळामध्ये करता येते. तसेच येथे आरतीची वेळही वेगळी आहे. शांगर आरती ही 7:30, राजभोग आरती ही 11:15 आणि संध्या आरती ही 7 वाजता आहे. शयन आरती ही 8:30 वाजता अशी असते. मंदिराच्या गर्भगृहात श्री स्वामीनारायण, अक्षरब्रह्म गुणितानंद स्वामी, श्रीहरी कृष्ण महाराज, श्री राधाकृष्ण देव, श्री घनश्याम महाराज यांच्या मूर्ती पाहायला मिळतात. नीलकंठ अभिषेक मंडपात श्री नीलकंठवर्णी महाराज व गुरुपरंपरांच्या मूर्तीसह विठ्ठल रुक्मिणी, श्री संत ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज तसेच शिवपार्वती, गणपती, सीताराम, हनुमान
श्री लक्ष्मीनारायण देव, श्री बालाजी या मूर्ती देखील आपल्याला बघायला मिळतात. इथली संध्याकाळ आणखी सुंदर असते. दिव्यांच्या रूपात दिव्यांनी सजवलेल्या सुंदर राजवाड्यासारखे भव्य मंदिर दिसते. नरी आंबेगाव रस्त्यावर श्री स्वामीनारायण मंदिर आहे. दर्शनासाठी वेळ ही निश्चित असली तरी तुमची वेळ ही नीट मॅनेज करा, म्हणजे तुम्हाला संध्याकाळी आरतीला जाता येईल. परिसराच्या भोवतालची भव्य रोषणाई डोळ्यांनी आनंद देणारी आहे. इथे लहान मुलांना खेळण्यासाठी सोय केलेली आहे. हे मंदिर रात्री दिव्यांनी सजवलेलं एका सुंदर राजवाड्यासारखं दिसतं. तर आता आमची निघायची वेळ झाली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. बाय.